गेले 2 आठवडे जनतेला मतदानाचं आवाहन करणाऱ्या नेत्यांनीही आपलं लोकशाहीतलं कर्तव्य बजावलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावला। पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह धरमपेठ भागातल्या मतदान केंद्रात जाऊन मुख्यमंत्र्यांनी मतदान केलं। महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब मतदान केलं। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्र्यातल्या शाळेत जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। विशेष म्हणजे यावेळी तेजसनं पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्यासोबत मातोश्री कुंदा ठाकरेही आपल्या मतदानाला आल्या होत्या। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 214 मध्ये मतदान केलं, पण या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही। त्यामुळे पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं याची उत्सुकता आहे। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। 23 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं भाकीत अजित पवारांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्नी वरदा यांच्यासह रोहा तालुक्यातील दुर्टोली इथं मतदान केलं। ठाणे, पुणे महापालिकेसह राज्याच्या अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस चांगले यश मिळवेल असा आशावाद तटकरे यांनी व्यक्त केला। काँग्रेस नेते नारायण राणे यांनी कणकवलीतल्या वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्याबरोबर निलेश राणे आणि आमदार नितेश राणेही उपस्थित होते। सोलापूर महापालिकेसाठी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदान केलं। महल भागातील भारत महिला विद्यालय इथं त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या भागातच संघाचं मुख्यालयही आहे। राज्याचे निवडणूक आयुक्त जयेश सहारिया यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला। चर्चगेट इथल्या केसी कॉलेज मतदान केंद्रावर त्यांनी सपत्नीक येऊन मतदान केलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।